आता आपला नेक्स्ट टॉपिक जसं मी सांगितलं होतं आपण आता इंद्रिय संस्था मानवी संस्था हे कम्प्लीट स्टार्ट करणार आहे आता. तर पहिली संस्था आपण जेव्हा सुरू करणार आहे ती असणार आहे ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम पचन संस्था. ठीक आहे. तर हे तर सुरुवात आपण करतो आहे पण असं किती संस्था आहेत मानवी संस्था आपल्याला जे अभ्यास करायचे आहे तर पहिली तर आपण पचन संस्था घेणार आहे. ठीक आहे. पण केवढे संस्था आपण कम्प्लीट करणार आहे तर ते एक जे आहे ती आहे पहिलं तर पचन संस्था, दूसरी रक्त अभिसरण संस्था, श्वसन उत्सर्जन चेता संस्था, प्रजनन अस्थि संस्था, अस्थि आणि स्नायू संस्था एकत्रित घेऊ आणि ग्रंथी. ठीक आहे. आता पहिले जो पॉइंट पहिली संस्था आपल्याला कंप्लीट करायची तर ती आहे पचन संस्था. अशा आपण टोटल किती कंप्लीट करणार आहे टोटल 8. तर पहिली स्टार्ट करूयात आपण पचन संस्था डायजेस्टिव्ह सिस्टम. आता बघा हे डायजेस्टिव्ह सिस्टमची आकृती आहे इंग्लिशमध्ये आहेत काही शब्द याच्या मी तुम्हाला मराठीत सांगते. तर हे काय आहे मुख. ठीक आहे. हे काय आहे 3 हे जे दिसत आहेत सलायवरी ग्लँड्स म्हणजे आपल्या लाळ ग्रंथी. हे काय आहे तुमच्या लाळ ग्रंथी. ओके. हे जे आहेत इसोफेगस. हे काय आहे इसोफेगस. इसोफेगसला आपण मराठीमध्ये म्हणतो ग्रासिका. काय म्हटलं जाते याला ग्रासिका इसोफेगस. हे काय करते आपला आणि इथे एक भाग असतो ज्याला आपण म्हणतो घसा. ठीक आहे. ही काय करते इसोफेगस घसा इथे हा काय असतो ना घशामध्ये 2 ट्यूब्स एकत्रित येतात 2 भाग एक म्हणजे श्वसन श्वासनलिका आणि अन्ननलिका. ठीक आहे. तर घशामधनं अन्न या अन्ननलिकेत म्हणजे ग्रासिकामध्ये जातं आणि हे ग्रासिकामधनं हे कुठे खुलतं आहे ग्रासिका हे आहे आपलं स्टमक. स्टमक म्हणजेच काय याला आपण मराठीमध्ये म्हणतो जठर. काय म्हटलं जातं याला जठर. हे काय आपला जठर. तर ही ग्रासिका कुठे खुलते जठरमध्ये म्हणजे हा जो पण इथे तुम्ही अन्न खाता तिथनं घेता. ठीक आहे. घशाद्वारे मग ती कुठे येते ग्रासिकामध्ये आणि ग्रासिकामधनं ती कुठे येते पोटात येते स्टमक मध्ये येते. ओके जठरमध्ये. ठीक आहे. हा जो दिसत आहे हे काय आहे तुमचं लिव्हर यकृत. हे काय आहे यकृत. ठीक आहे. हे काय आहे पित्तची पिशवी. काय आहे ही पित्त पिशवी गॉल ब्लॅडर. ओके. ही जी दिसते तुम्हाला ग्रंथी ही कोणती आहे स्वादपिंडू. स्वादपिंडू. ठीक आहे. ओके. आता हे इथपर्यंत आपण काय बघितले हे काय पूर्ण स्टमक आहे. ठीक आहे. हे बघा इंग्रजी जे सारखं आहे इंग्रजी जे आकाराचं. ओके. आता इथून हे जे स्वरूप दिसतंय तुम्हाला आतमध्ये हे जे पण भेटायला हा काय आहे सगळं हा भाग कोणता आहे छोटे आतडे. काय आहे छोटे आतडे. ओके. आणि इथून छोटे आतडे इथपर्यंत आहे आणि इथून काय सुरू होतात आहे मोठे आतडे. ठीक आहे. हा पूर्ण भाग काय मोठे आतड्याचा. ठीक आहे. लार्ज इंटेस्टाईनचे. हे बघा छोटे आतडे जे आहेत ना हे याची लांबी केवढी आहे 6 मीटर. केवढी लांबी आहे छोट्या आतड्याची 6 मीटर आणि मोठ्या आतड्याची लांबी केवढी आहे 1.5 मीटर. ठीक आहे. पण तरी मग आपण याला उलट का बोलतो याला 1.5 मीटर असले तरी याला मोठे आतडे याचे 6 मीटर असले तरी छोटे आतडे. तर हे छोट्या मोठे कशावरनं कळतं याच्या व्यासवरनं. हीच बघा हे मोठे आहे ना हे जरा रुंदीने जास्त आहे आणि लहान आतडीची रुंदी कशी आहे जरा कमी आहे ब्रॉडनेस है ना तो व्यास ज्याचा आहे त्या हिशोबाने आपण बघतो ते. ठीक आहे. ओके. आणि हा जो भाग आहे याला आपण म्हणतो रेक्टम आणि याला आपण म्हणतो म्हणजेच हे मलाशय आणि यालाच आपण म्हणतो ऍनस गुदद्वार. ओके. तर हे सगळं भाग लक्षात ठेवायचे आहे. तर जेव्हा आपण पचन संस्था बघतो तर पचन संस्था म्हणजे आपण एक अन्ननलिका बघतो. अन्ननलिकेची टोटल लांबी आहे 9 मीटर. केवढी आहे अन्ननलिकेची पूर्ण लांबी 9 मीटर. आणि दुसरं पचन संस्थामध्ये एक तर अन्ननलिका हे बघा हे पूर्ण अन्ननलिकेचा भाग आहे. हे सगळं सगळं काय अन्ननलिका. आणि दुसरं पचन संस्थेमध्ये अभ्यास आपण कसं करतो ग्रंथ्या पचन ग्रंथ्या. तर पहिली आहे लाळ ग्रंथी आपण बघतो. ह्या 3 प्रकारच्या लाळ ग्रंथी आहेत. ओके. त्याच्यानंतर एक ग्रंथी आपण बघतो यकृत. ठीक आहे. दुसरी ग्रंथी आपण बघतो स्वादपिंड. अशा 3 ग्रंथी आणि अन्ननलिका याचा अभ्यास आपण पचन संस्थेमध्ये करत असतो. ठीक आहे. तर आता बघा पचन संस्था खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि रक्तात मिसळणे या क्रियेला आपण म्हणतो अन्न पचन. जे पण आपण खात आहे ठीक आहे
तर याचं रूपांतर कशात होतो? विद्रव्य घटकात, आणि हे विद्रव्य घटक रक्तामध्ये मिसळणे यालाच आपण म्हणतो अन्न पचन. ओके, आता पचन संस्थेचे विभाग है ना. मी जसं सांगितलं, पचन संस्थामध्ये आपण काय बघतो? एक तर अन्ननलिका बघतो आणि दुसरं म्हणतो पचक ग्रंथी, डायजेस्टिव्ह ग्लँड्स, आणि अन्ननलिकेला आपण म्हणतो एलिमेंटरी कॅनल. आता अन्ननलिकेची एकूण लांबी केवढी आहे? 9 मीटर असते. एकूण लांबी सुमारे केवढी आहे? 9 मीटर. त्यात काय कोणाकोणाचा भाग येतो? मुख, तोंड, ग्रसनी, फॅरिंग्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो घसा, त्याच्यानंतर स्टमक. ठीक आहे, हे बघा इथे इसोफॅगस राहायला आहे लिहायचं. इथे ग्रसनी, इथे लिहिणार तुम्ही ग्रसिका. कोणाचा भाग येतो घस्यानंतर? काय येतं? ग्रसिका, ज्याला आपण इंग्लिश मध्ये लिहितो इसोफॅगस, है ना. ओके, त्याच्यानंतर येत आहे स्टमक म्हणजेच जठर, आमाशय, लहान आतडे, मोठे आतडे, मलाशय आणि गुदद्वार, है ना. आताच आपण मागच्या पानावर हे सगळे बघितलं आहे, कोणता भाग कोणता आहे असं, है ना. ओके, आता पाचक ग्रंथीमध्ये लाळ ग्रंथी, कोणत्या कोणत्या ग्रंथी बघणार आहे आपण? पाचक ग्रंथी, लाळ ग्रंथी, दुसरं लिव्हर, यकृत, स्वादपिंडू आणि जठर ग्रंथी. पोटात पण काही ग्रंथी असतात, ह्या ज्या ग्रंथी असतात ना पोटातल्या, ह्या एक पेशीय ग्रंथी असतात. ह्या मोठ्या मोठ्या ग्रंथी नसतात, एक पेशी, म्हणजे ही एक पेशीच ग्रंथीसारखं काम करत असते. ओके, आता पुढे जाऊयात. आता 5 पायऱ्या कार्यरत होतात पचन संस्थेमध्ये. 5 पायऱ्या म्हणजेच काय? एक तर आपण अन्न ग्रहण करतो. ठीक आहे, अन्न ग्रहण करणे त्याला इंजेक्शन पण म्हणतो. मग हे अन्न ग्रहण केलेल्या अन्नाचे पचनमध्ये ग्रहण केलेल्या जटिल अन्नाच्या साध्या अन्नात रूपांतर होते. जटिल अन्न म्हणजेच कॉम्प्लेक्स, म्हणजेच कर्बतके, कार्बोहायड्रेट्स खातात तुम्ही. ठीक आहे, आपण त्याच्याबरोबर प्रोटीन्स घेतो, है ना, प्रथिनं घेतो, आणि दुसरं स्निग्ध पदार्थ घेतो. तर हे सगळे जटिल आहे. याचं साध्या अन्नात रूपांतर होतं. म्हणजेच कार्बोदकाचं रूपांतर कशामध्ये होतो? ग्लुकोजमध्ये, है ना. प्रोटीन, प्रथिनांचं रूपांतर कशामध्ये होतो? अमिनो आम्लमध्ये, है ना. स्निग्ध पदार्थाचं रूपांतर कशामध्ये होतं? मेद आम्लमध्ये, फॅटी ऍसिड्स मध्ये. आलं लक्षात? तर जटिलचं रूपांतर साध्या अन्नात रूपांतर होतो. ठीक आहे, तर याला आपण म्हणतो पचन. अवशोषण म्हणजे ऍब्झॉर्प्शन, साधे अन्न रक्तामध्ये शोषणे. म्हणजे हे जे पण आपण बघितलं ना, हे जे पण आता पचन झालेलं हे जे पण साधं भाग आहे, हे कशामध्ये मिसळले जाते? रक्तामध्ये. याला काय शब्द वापरतात? अवशोषण, ऍब्झॉर्प्शन. ठीक आहे, आता सात्विकरण, रक्तात आलेले अन्न पेशीपर्यंत पोहोचवणे. जे पण ग्लुकोज आला, अमिनो आम्ल आलं, मेद आम्ले आलं, हे आपण रक्त मग पूर्ण शरीरभर फिरतं की नाही, आणि त्याचबरोबर मग हे साधे जे पदार्थ आहे यांना पण तो रक्ताबरोबर पोषक द्रव्यांना पोहोचवत असतो. याला आपण म्हणतो सात्विकरण, ऍसिमिलेशन. आणि शेवटचं उत्सर्जन, याला न पचलेलं अन्न शरीराबाहेर फेकणे. तसे 5 टप्पे आपण लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. ओके, आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे. आता पचन संस्थेचे भाग आपण जसं बघितलं, 2 भाग बघतो, एक तर अन्ननलिका आणि दुसरं पाचक ग्रंथी. तर अन्ननलिकेचे भाग आपण बघूयात. पहिलं तर सुरुवात होते मुखापासून, मुख, तोंड, है ना. ओके, आता मुखापासून पचनक्रिया सुरू होते. आलं लक्षात? बरोबर. आपण जे जसं घास तोंडामध्ये घेतो, पहिले तर काय येतात? आपले दात. काय येतात? दात. दुसरं जीभ, आणि तिसरं लाळ ग्रंथी. काय येणार आहे? लाळ ग्रंथी. ठीक आहे, मुखामध्ये काय काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? दात, जीभ आणि लाळ ग्रंथी. तर पहिला दात. ठीक आहे, अन्न पदार्थाचे बारीक कणात रूपांतर केले जाते. मनुष्यात येणारे दात 2 प्रकारचे असतात. किती प्रकारचे? 2. जन्मात येणाऱ्या दातांना, म्हणजे जन्मतः येणारे, म्हणजे आपण जे पहिले दात येतात त्यांना आपण म्हणतो दुधाचे दात. ते पडल्यानंतर येणाऱ्या दातांना कायम स्वरूपाचे दात, परमनंट टीथ म्हणतो. अशा आयुष्यात आपल्याला किती दात येतात? 52. कारण दुधाचे दात केवढे असतात? 20, आणि कायमस्वरूपीचे दात 32. असे टोटल केवढे होतात मग? 52. ओके, आता पुढे दुधाचे दात आणि कायमस्वरूपीचे दात. ठीक आहे, आता दुधाचे दात 6व्या महिन्यापासून यायला सुरुवात होते, 10 वर्ष नंतर किंवा 10 वर्षापासून ते पडायला लागतात दुधाचे दात. ठीक आहे, त्याच्यानंतर हे केवढे असतात? केवढे येतात दुधाचे दात? 20. 3 प्रकारचे असतात: पटाशी, सुळके आणि
दाढा. पटाशी त्याला आपण म्हणतो इन्सिजर्स. सगळ्यात पुढचे जे दात असतात ना मोठे पटाशी, तर ते तेवढे केवढे असतात, खालच्या जबड्यात 4 आणि वरच्या जबड्यामध्ये 4. तर असे ते अन्न पदार्थाचे काय करतात, तुकडी करायचं काम करतात. सुळके म्हणजेच काय, पटाशीच्या भोवती जे असे शिंग सारखे थोडे टूकदार दात असतात बघा, अशा पद्धतीचे है ना. इकडच्या भोवती हे तोंड आहे, इथे हे पटाशी असतात आणि हे सुळके असतात अन्न पदार्थ तोडण्यासाठी. हे वरच्या जबड्यावर 2 असतात, खालच्या जबड्यात 2 असतात. उपदाळा. उपदाळा केवढे आहेत, 8 आहेत. ठीक आहे. वरच्या जबड्यात 2-2 म्हणजे 4 अशा आणि खालच्या जबड्यात 2-2 4 म्हणजे अशा टोटल केवढे आहेत, 8. तर हे अन्नाचे चवर्ण करतात. अजून बारीक करायचं काम हे करतात बघा. अन्न तोडण्याचे काम हे 2 करतात पुढचे, आणि अजून बारीक करायचं काम आतले दात करतात, उपदाळा करतात. यांना आपण इंग्लिशमध्ये म्हणतो प्रीमोलार्स. ओके. आता कायमस्वरूपीचे दात किती येत असतात, ते 32. ठीक आहे. प्रकार कोणते आहेत, पटाशी, सुळके, उपदाळा आणि दाढा. पटाशी पुढचे जे दात असतात, वरती 4 खालच्या जबड्यात 4. सुळके 4 असतात. ठीक आहे. म्हणजे वरच्या जबड्यात 2, 1-1-2 आणि खालच्या जबड्यात 2 अशा पद्धती. ठीक आहे. म्हणजे जसं आता बघा, हे पटाशी दात आहेत आपले. ठीक आहे. वरच्या, आणि हे सुळका इकडे 1 आणि ह्या बाजूला 1. खालच्या बाजूला पण हे आपले दात आहेत 4 पटाशी. ठीक आहे. आणि इकडे 1 आणि इकडे 1 सुळका. आले लक्षात. तर हा एक खालच्या जबड्यात हे 2 सुळके, वरच्या जबड्यात हे 2 सुळके. हे 4 काय आहे तुमचे, पटाशी. ओके. आता उपदाळा. उपदाळा केवढे असतात, 8 उपदाळा असतात. ठीक आहे. वरच्या जबड्यात 2-2 आणि खालच्या जबड्यात 2-2. आलं लक्षात. 2-2 हे कसे आहेत, खालच्या बाजूला 2 अशा उपदाळ्या, वरच्या बाजूला 2 उपदाळ्या. इकडे पण खालच्या बाजूला 2, वरच्या बाजूला 2 अशा पद्धतीने येते. ओके. दाढा 12 असतात. 3-3 वरच्या जबड्यात, 3-3 खालच्या जबड्यात. ठीक आहे. तर असे टोटल केवढे होतात, ते 32 दात होतात. तर असं मनुष्यात केवढे एकूण केवढे दात येतात, 52. ठीक आहे. आणि हे 2 वेळेस येतात ना, त्याच्यामुळे आपल्याला बघा, मुखात आपल्या 2 संच येतात ना, एक तर दुधाचे आणि नंतर परमनंट, म्हणून आपल्याला डायफ्युडॉन्ट म्हणतात. काय म्हटलं जातं याला, डाय म्हणजे 2, फिओ डॉट, म्हणून 2 संच येतात, म्हणून आपण काय आहे, डायफ्युडॉन्ट. ओके. आता पुढचा भाग बघायचा आपल्याला. दाताच्या वरच्या चककणारे आवरणाला इनॅमल म्हणतात. बघा, जो चमकणारा भाग दिसतो ना, हसतो आपण, आपले जे दात चमकतो जरा जो भाग, तो कोणता भाग आहे, इनॅमल. हा शरीरातला सगळ्यात कठीण भाग असतो. लक्षात ठेवा, आपल्या शरीरातला सगळ्यात कठीण भाग दातावरचा इनॅमल. ते कशाने बनलेला आहे, कॅल्शियम पासून. कुरतडणाऱ्या प्राण्यांमध्ये इनॅमलची सतत वाढ होत असते. त्याला नियंत्रित करण्यासाठीच ते काय करत असतात, कुरतडतात असतात. सतत त्यांची वाढ होत असते कोणामध्ये, कुरतडणाऱ्या प्राण्यांमध्ये. आणि ते नियंत्रित करण्यासाठीच ते कायम काय करत असतात, कुरतडत असतात. क्लोरीनचे पाण्यातील प्रमाण जास्त असल्यास इनॅमलची चमक नाहीशी होते आणि दातावर खडूसारखे पट्टी पडतात. याला आपण म्हणतो डेंटल फ्लुरोसिस. आलं लक्षात. पिण्याच्या पाण्यात 0.8 ppm पार्ट्स पर मिलियन फ्लोरीनचे प्रमाण असावे. आलं लक्षात. ओके. म्हणजे पाण्याच्या याच्यात केवढं फ्लोरीनचे योग्य प्रमाण आहे, 0.8 पार्ट्स पर मिलियन. म्हणजे 10 लाख पाण्याच्या याच्यामध्ये किती कण असायला पाहिजे, 8 कण कोणाचे असायला पाहिजे, फ्लोरीनचे. असा आहे ppmचा अर्थ तो होतो. ओके. आता पुढे, मुखात दाताचे 2 संच असल्यामुळे आपल्याला काय म्हणतात, डायफ्युडॉन्ट. मी पुढे अगोदर सांगितले तुम्हाला. दाताच्या अभ्यासाला ओडोंटोलॉजी किंवा डेंटिस्ट्री म्हणतात. ठीक आहे. हस्तिदंत हे रूपांतरित पटाशी दात असतात. हस्तिदंत, हत्तीमध्ये हे असतात ना, हस्तिदंत हे काय आहे, यांचे पटाशी दातातच काय झालेलं आहे, रूपांतर झालेलं आहे. ओके. आता पुढे जीभ. आता मुखामधला दात झाले तुमचे, आता आपल्याला बघायची आहे जीभ. ठीक आहे. टंग. जिभेच्या सहाय्याने अन्नाची चव कळते, कारण जिभेवर स्वाद कलिका व अंकरक असतात. काय असतात, स्वाद कलिका. ठीक आहे. स्वाद कलिका म्हणजेच याला आपण म्हणतो टेस्ट बर्ड्स. काय म्हटलं जातं याला, टेस्ट बर्ड. म्हणून आपल्याला टेस्ट बर्ड्स असतात, म्हणूनच आपल्याला काय कळतं, मग काय चव आहे ते कळतं. आणि दुसरं काय असतं, अंकरक. त्याला अजून काय म्हणतात, अंकरक, पापील.
ठीक आहे, हे आपल्या जिभेवर असतात. ग्लोसोफॅरिंजियल आणि ऑल्फॅक्टरी ह्या मस्तिष्क तंतूद्वारे अन्नाची चव मेंदूकडे पाठवली जाते. ही चव आहे, गोड आहे का, तिखट आहे का, ठीक आहे, तिखट ही चव नाही आहे, ही संवेदना आहे. ठीक आहे, गोड आहे, तुरट आहे, कडू आहे, ही आपली बघा याच्यावर बर्ड्स असतात, पण याची जी चेतातंतू असतात हे काय करतात, ही चव आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवतात. हे लक्षात ठेवा, जिभेत कोणते असतात, ठीक आहे, क्रेनियल नर्व्स. तिखट हे चव नसून कॅप्सिनिन या घटकामुळे जिभेची अंगार होते. तिखट ही चव नाही आहे ऍक्च्युली, जी पण मिरची किंवा तिखट पदार्थ असतात याच्यामध्ये तिखटपणा कशामुळे आलेला असतो, कारण यांच्यामध्ये एक घटक असतो, तो असतो कॅप्सिसिन. आणि यामुळेच काय होतो, आपली जिभेला अंगार होतो. जिभेच्या आरोग्यासाठी जास्त कोणत्या खनिजाची खूप गरज असते, झिंक. कोणाची गरज असते, झिंक. जास्त या खनिजाची आवश्यकता असते. स्टोमॅटायटिस म्हणजेच काय, छाले येणे. आलं लक्षात? ओके. आता पुढे आपल्याला बघायचं आहे, जसं बघा चव जी आहे, जिभेची जी चव आहे कुठे कोणती येते, जसं आता फॉर एक्झाम्पल मी कधी ही तुम्हाला जीभ काढली, का अशी आपण जीभ काढली, ओके, हे जिभेचा पुढचा भाग आणि हा मागचा भाग आहे. ओके, तर हा जो भाग आहे ना, इथे तुम्हाला कोणती चव कळते, ओके, मग हा जो भाग असतो ना, इथे तुम्हाला कोणती चव कळते, आंबट, सार. ठीक आहे, हा जो भाग असतो ना, जिभेचा जो पुढचा शेंडा जो असतो, इथे कोणतं कळते तुम्हाला, गोड आणि खारट, सॉल्टी, ही टेस्ट कळते. आणि हा जो मधला भाग आहे ना, ठीक आहे, दिस वन, इथे पण कोणती चव कळते तुम्हाला, गोड. ठीक आहे, हा अग्रभाग आहे स्टार्टिंग आणि हा मागचा भाग आहे, इथे पण आंबट, इथे पण आंबट. आलं लक्षात, हे लक्षात ठेवणार तुम्ही जर आकृती काढून ठेवणार. ओके, आता पुढे लाळ ग्रंथी. तोंडामध्ये अजून एक घटक काय असतं आहे, लाळ ग्रंथी. लाळ ग्रंथी तीन ठिकाणी असतात. लाळ हे प्रमुख 3 लाळ ग्रंथीद्वारे स्त्रावले जाते. एका दिवसात सुमारे 1.5 लिटर लाळ तयार होते. किती लिटर लाळ तयार होते मनुष्यामध्ये एका दिवसात, 1.5 लिटर. 3 लाळ ग्रंथी असतात, कर्णमूळ म्हणजे कानाजवळ, ठीक आहे, अधोहून जबड्याजवळ, अधोजीव जिभेच्या खाली. ठीक आहे, म्हणजेच याला तुम्ही इंग्लिश शब्द जास्त लक्षात ठेवा बरं. काय ह्या शब्द, कर्णमूळ म्हणजेच याला आपण म्हणतो पॅरोटिड. कोणती ग्लँड, पॅरोटिड. अधोहून म्हणजेच सबमॅन्डिब्युलर, जबड्याच्या तिथे असते ही. आणि अधोजीव म्हणजेच काय, सबलिंग्युअल, जिभेच्या खाली. ठीक आहे, तर ह्या 3 प्रकारच्या काय असतात, लाळ ग्रंथी असतात. हे 1.5 लिटर लाळ स्त्रावत असते. ठीक आहे, कर्णमूळ ही सर्वात मोठी ग्रंथी आहे, कानाजवळची आहे ना, ती काय आहे, सर्वात मोठी ग्रंथी आहे. आणि अधोहून सर्वात जास्त लाळ स्त्रावते. कोणती, जबड्यात असलेली जी सबमॅन्डिब्युलर आहे ना, ही सर्वात जास्त लाळ, 65 ते 70% म्हणजे 1.5 लिटर पैकी 70% लाळ कोणत्याद्वारे स्त्रावली जाते, सबमॅन्डिब्युलरद्वारे. सगळ्यात मोठी कोणती आहे, कानाजवळची, पॅरोटिड, है ना. आपण आकृती बघितली होती बघा आता, है ना, हे बघा. ठीक आहे, ही जी आहे ना, ही पॅरोटिड आहे, कानाच्या बाजूला असते. हे 2 जे आहेत ना, सबमॅन्डिब्युलर आणि ही आहे सबलिंग्युअल. ओके, आता पुढे. ओके, तर हे लक्षात ठेवणार, कोणती मोठी आहे आणि कोण जास्त लाळ तयार करतो. आता लाळ मध्ये काय असतं आहे ते आपल्याला बघायचं. लाळ ही किंचित आम्लारी धर्मी असते. ठीक आहे, काय असते ती, आम्लारी धर्म, म्हणजेच काय, स्लाइटली अल्कलाइन. म्हणजेच आम्लारी म्हणजेच काय, अल्कलाइन, किंचित. ती पण कशी आहे, किंचित. का, कारण याचं सामूहिक केवढा आहे, पीएच केवढा असतो याचा, 6.8. केवढा पीएच असतो, सामूहिक केवढा आहे आपल्या लाळेचा, 6.8. म्हणून याला आपण म्हणतो स्लाइटली अल्कलाइन. आणि यामुळे काय होतं, जे पण अन्नामध्ये किंवा आपल्या तोंडात काही जीवाणू किंवा जीवजंतू गेले तर यांचा नाश होतो. ओके, आता पुढे लाळेत टायलिन. आपल्या लाळेमध्ये कोणतं विकर असतं बघा, एक तर टायलिन म्हणतात त्याला, किंवा त्याला सलायवरी अमायलेज म्हणतात, किंवा त्याला अजून डायस्टेस पण म्हणतात. कोणतंही नाव विचारू शकतात तुम्हाला एक्झाम मध्ये. ओके, हे विकर असतात. यामुळे स्टार्चचे रूपांतर माल्टोज मध्ये होतो. ठीक आहे, लक्षात आलं.
यामुळे काय होतं, या टायलिनमुळे आपल्याला आपलं जे पण आपण अन्न खातो ना, तर कार्बोदके जे पण तुम्ही खातात त्याचं रूपांतर कशामध्ये होऊन जातं, माल्टोज मध्ये. कशामध्ये होतो, माल्टोज. कोणामध्ये, टायलिन किंवा अमायलेज किंवा डॅसिन. आणि हे पाणी नाहीये बरं का, आणि अन्न चवीला गोड लागतो. ओके. पुढे, लाळेत लायसोझाईम विकर जीवाणूंना नष्ट करतो. लाळेमध्ये अजून एक विकर असतं त्याला आपण म्हणतो लायसोझाईम. हे झेड आहे, ठीक आहे, लायसोझाईम. लाळेत पाणी, विविध क्षार व विकर असतात. दोन विकर आता आपण बघितले ना, एक तर टायलिन आणि लायसोझाईम. लाळेमुळे अन्न मऊ होऊन अन्न नलिकेतून सहज जाऊ शकतो, बरोबर की नाही, सॉफ्ट होतं आणि मग ते आपल्या अन्न नलिकेतनं व्यवस्थित पार पडू शकतं. भीतीदायक घटना घडल्यास लाळ ग्रंथीतून लाळ स्त्रावणे बंद होते, ठीक आहे. म्हणून ती टेस्ट केली जाते ना, नार्को टेस्ट. त्याच्यामध्ये हेच बघतात, जो पण गुन्हेगार असतो तर तो खोटं बोलत असेल तर त्याची लाळ ही कमी होते, म्हणजे याच्यावरनं कळतं की हा काहीतरी लपवत आहे, ठीक आहे. आता पुढे, ग्रसनी. दुसरा घटक आपल्याला बघायचा आहे, ग्रसनी, घसा, ठीक आहे. 12 सेंटीमीटर लांब अन्ननलिका व श्वासनलिका यांचा सामूहिक मार्ग असतो. घसा, मी सांगितलं ना, इथे दोघं नलिका एकत्रित येतात. घसा केवढा आहे त्याची, 12 सेंटीमीटर. घसाचे दोन भाग पडतात, ग्रसिका व श्वासनलिका. अन्न ग्रसनीद्वारे ग्रसिकात ढकलले जाते. अन्न श्वासनलिकेत जाऊ नये म्हणून श्वासनलिकेच्या तोंडावर एपिग्लोटिस नावाचा पडदा असतो. ओके. जेव्हा आपण गिळतो, पहिले घसा आहे तो, तिथे बघा हे घशामध्ये पुढच्या बाजूला श्वासनलिका असते, मागच्या बाजूला अन्ननलिका असते. मग हे जे अन्न खातो आपण, हे अन्ननलिकेत जातो. पण समजा हे श्वासनलिकेमध्ये नको जायला गिळताना, त्याच्यामुळे जेव्हा आपण गिळत असतो ना, तर श्वासनलिकेवर एक पडदा असतो. त्या पडद्याला आपण म्हणतो एपिग्लोटिस. हा कव्हर करतो श्वासनलिकेला, जेणेकरून मग अन्न श्वासनलिकेत जात नाही. म्हणून जेवताना बोलायचे नाही. बोलले तर मग हे काय होतं, पडदा कधी कधी बंद होत नाही आणि मग अन्न आपल्या श्वासनलिकेमध्ये जातो आणि आपल्याला ठसका बसतो. ग्रसनीमध्ये अन्न पचन किंवा शोषण होत नाही. याच्यामध्ये अन्नाचं पचन किंवा शोषण काही होत नाही. याच्या फक्त काय आहे, हे पोटापर्यंत म्हणजे आपल्या जठरपर्यंत अन्न जे आपण मुखात घेतलंय ना, इथून फक्त जठरपर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा मार्ग आहे. कोण, घसा किंवा, ठीक आहे. पुढे आता इसोफेगस, ग्रसिका. घसा व जठराच्या मध्ये असणाऱ्या अन्ननलिकेला ग्रसिका म्हणतात. याची लांबी केवढी आहे, 23 ते 27 सेंटीमीटर. ग्रसिकाच्या शेवट जठरात होते. ऑलरेडी मी तुम्हाला डायग्राम दाखवली होती, शेवट कुठे होते, ग्रसिकामध्ये होते. तसं हे बघा, आपण एक आता इथे परत एक छोटीशी डायग्राम काढूयात. हे मुख आहे, इथं तुम्ही घेतलं, ठीक आहे. इथे तुमचा घसा येतो आणि मग इथून एक नळी जाते, याला आपण म्हणतो ग्रसिका, आणि इथे तुमचं काय होतं, मग पोट सुरू. हे पोट आहे, सॉरी हे भाग एवढंच आहे. तर हा जो भाग आहे ना, हे काय आहे, ग्रसिका, ग्रासिका, एसोफेगस. ग्रासिकाच्या शेवट कुठे होता आहे, स्टमक मध्ये, पोटात, जठरमध्ये. ग्रासिकामध्ये म्युकस ग्रंथी असतात, ते अन्ननलिका ओलसर ठेवण्यास व अन्न सुरळीतपणे नलिकेतून प्रवासासाठी उपयुक्त ठरतात, ठीक आहे. या ग्रासिकामध्ये काही म्युकस ग्रंथी येतात, श्लेष म्हणजे काही ओलसर चिकट द्रव्य ती तयार करत असते, ज्याच्यामुळे आपला गळा किंवा जो भाग आहे ना अन्ननलिकेचा, ग्रासिकाचा, हा कसा असतो, कायम ओलसर असतो. ग्रसिकेत पचन किंवा शोषण होत नाही. याच्यात पण काहीच पचन किंवा शोषण होत नाही. फक्त अन्न घशातनं कुठे जातं, मग जठरपर्यंत पोहोचवण्याचे काम हे भाग करायचं असतो. इथे काही पचन वगैरे होत नाही. बघा, पचन संस्थामध्ये सगळ्यात पहिले पचन कुठून सुरुवात होते, आपल्या मुखामध्ये. कारण मुखामध्ये लाळ असते आणि लाळमध्ये दोन विकर असतात. त्यापैकी एक विकर जो आहे टायलिन, हे काय करतो, पिष्टमय पदार्थाचं किंवा स्टार्चचं रूपांतर माल्टोज मध्ये करून देतो. घसा व ग्रासिकामध्ये काहीच होत नाही. तर तिसरं, स्टमक, ठीक आहे. जठर हे जे आकाराचे उदराच्या डाव्या बाजूला असतो, ठीक आहे, पोकळी, जे पण ऍबडॉमिनल कॅव्हिटी आहे आपल्या उदर पोकळी, ठीक आहे. तिथे कोणत्या बाजूला असतंय आपलं पोट, डाव्या बाजूला, आणि कोणत्या आकाराचा असतो तो, जी. जठरात अन्न 4 तास राहतो, किती तास, 4 तास. जठरात पचलेल्या अन्नाचे शोषण होत नाही. फक्त पाणी, औषध, अल्कोहोल यांचं शोषण होते. इथे कोणाचं शोषण होतं, फक्त पोटामध्ये पाणी, औषध आणि अल्कोहोल. अन्नाचे याच्यात पचन होत नाही किंवा शोषण पण होत नाही. जठराच्या
नासिकेतील सर्वात अंतर्गत म्युकोसोथरात जठर ग्रंथी असतात. कधी तुम्ही जठर काढलं, आपण कधी डायग्राम काढली तर सगळ्यात आतला जो थर असतो ना, या थरामध्ये काही ग्रंथी असतात. ठीक आहे, त्यांना आपण म्हणतो गॅस्ट्रिक ग्लॅन्ड्स, जठर ग्रंथी. आणि जठर ग्रंथीत सांगितलं होतं ना, या जठर ग्रंथी एक पेशी असतात, एक एक पेशी ते कार्य करत असते. जठर ग्रंथीतून काय बाहेर पडत असतं? जठरस, गॅस्ट्रिक ज्यूस. या गॅस्ट्रिक ज्यूस म्हणजेच कोणाला गॅस्ट्रिक ज्यूस म्हटलं जातं एकंदरीत, ते आपण पुढे बघणार आहे. जठरस स्त्रावतो. दिवसात ते केवढं तयार होतो? 2000 ते 3000 ml, म्हणजे 2 ते 3 लिटर जठरस स्त्राव असतो. ठीक आहे. जठर ग्रंथी एक पेशीय स्वरूपाच्या कोणत्या कोणत्या? पेप्टिक, ऑक्झेंटिक आणि म्युकस सेल. ओके. पेप्टिक जे आहेत सेल्स किंवा ही जी ग्रंथी आहे ती पेप्सिन ह्या विकाराची निर्मिती करते. या विकारामुळे प्रथिनांचे अशंत पचन होऊन पेप्टॉन्स मध्ये रूपांतर होतं. म्हणजेच जे पण जठर आहे आपला, जो पण स्टमक आहे, याच्यामध्ये कोणाचं पचन होतं? फक्त प्रोटीन्सचं. ते पण पूर्ण नाही, अशंत पार्शल पचन होतं. फक्त प्रोटीन्सचं रूपांतर, प्रथिनांचं रूपांतर कशामध्ये होतंय? पेप्टॉन्स मध्ये. रेनिन कायमोसिन हे विकर फक्त लहान बालकांमध्ये आढळतं. याद्वारे दुधातील केसिनचे रूपांतर पॅराकॅसिन मध्ये होतं. कॅसिन, दुधामध्ये कोणता प्रोटीन असतो? कॅसिन. याचं हलकं रूप पॅराकॅसिन मध्ये कोण करतं? लहान मुलांमध्ये रेनिन कायमोसिन हा विकर, हा फक्त लहान बालकांमध्ये असतो. मोठ्यांमध्ये पेप्सिन हा विकर असतो, जे प्रोटीनचं रूपांतर कशामध्ये करतो? पेप्टॉन्स मध्ये. आता ऑक्झेंटिक पेशी जे असतात किंवा ऑक्झेंटिक जे सेल्स आहेत, या पेशी पोटात काय तयार करतात? HCl. जठरात काय तयार करतात? हायड्रोक्लोरिक ऍसिडची निर्मिती करतात. त्यामुळे जठरातील माध्यम आम्लधर्मी ऍसिडिक बनतं. HCl पचनासाठी माध्यम पुरवतं. म्युकोस सेल जठरामध्ये आम्लधर्मी माध्यमापासून संरक्षण करणे व जठराच्या हालचालीस मदत करणे. हे बघा, जो पण आपला पोट आहे, ठीक आहे, पोट जो आहे, ठीक आहे, याच्यामध्ये बघा काय आहे? पेप्टिक पेशी आहे, जे काय तयार करत आहे? पेप्सिन. ऑक्झेंटिक पेशी आहे, ते काय तयार करत आहे? हायड्रोक्लोरिक ऍसिड. हे ऍसिड आहे ना, मग ह्या ऍसिड पासून आपल्या पोटाला इजा नको व्हायला, कारण हा ऍसिड आहे शेवटी, इजा नको व्हायला म्हणून काही म्युकस सेल्स असतात. काय असतात? म्युकस सेल्स. हे काय करतात? ह्या ऍसिड पासून आपल्या पोटाचा बचाव करत असतात. ओके. आणि हे म्युकस सेल आपल्या पोटाची हालचाल साठी पण मदत करतात. ओके. पुढे आता पोट कळालं तुम्हाला? पोटाचा भाग. ओके. ठीक आहे. हे बघा, हा जो भाग आहे ना, दिस इज स्टमक. हा बघा, हे काय आहे? आपलं स्टमक. आपण आता बघितलं ना, जठर जे शेपचा आकाराचा. ओके. आता पुढे आणि बघा, याच्यामध्ये जरा थोडस एक लक्षात ठेवा. मी तुम्हाला हे जो भाग आहे ना जठराचा, हा जो भाग आहे ना, हा जो पुढचा, याला काय म्हणतात? कार्डियक. काय म्हटलं जातं याला? कार्डियक. या भागाला म्हणतात फंडिक. ओके. आणि हा जो भाग आहे ना शेवटचा, हा जो भाग आहे ना, याला म्हटलं जातं पायलोरिक. हे जरा थोडस डिटेल आहे, थोडं लक्षात ठेवा म्हणून तुम्ही थोडस. ठीक आहे. आता इथून मग पोटचा पुढचा भाग कोणता येतो? जठरचा पुढचा भाग छोटे आतडे. ठीक आहे. तर हे जे पण मला बघा 3 रंगामध्ये दाखवलं आहे, एक जांभळा, एक गुलाबी आणि एक निळा. ठीक आहे. तर जांभळ्या रंगाचा जो आहे, आणि हे पूर्ण इंटेस्टाईन आहे बरं का, ही जी पूर्ण भाग आहे ना, हा सगळं काय आहे? जांभळा, गुलाबी आणि निळा, हे तिघं काय आहे? इंटेस्टाईनच आहे, लहान आतड्याच आहे हे, पण याला आपण काही शब्द वापरणार आहेत. लहान आतड्याचे काही भाग पाडतो, त्यामुळे या रंगात दाखवलेला आहे. पहिलं जर जांभळ्या रंगाचं बघा, पहिले तर बघूयात अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग. आलं लक्षात? लहान आतडे म्हणजेच अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग. किती लांबी आहे त्याची? आपण अगोदरच बघितलं होतं, 6 मीटर. मात्र याचा व्यास छोटा असल्यामुळे यास लहान आतडे म्हणतात. व्यास खूप छोटा आहे याचा, एवढा आहे, म्हणून याला आपण म्हणतो लहान आतडे. केवढा व्यास आहे? 2.5 ते 3 सेंटीमीटर. लहान आतड्याचे 3 भाग होतात, आद्यंत्र, मध्यांत आणि पश्चात. आद्यांत म्हणजेच हा जांभळा भाग आहे ना, त्याला आपण म्हणतो डिओडेनम. हा जो गुलाबी भाग आहे ना पूर्ण, हे आहे जेजुनम, मध्यांत. आणि पश्चात हा जो निळा भाग आहे ना, हा आहे
पश्चात्र म्हणजेच इलियम. क्लिअर इथपर्यंत? ओके. तर डिओडेनम, जेजुनम आणि इलियम हे कोणाचे भाग आहेत? तर मोठ्या आतड्याचे भाग आहेत. आता पहिले आपल्याला बघायचं आहे पहिला भाग डिओडेनम, अर्धांत्र है ना. डिओडेनम हा बघा, हा डिओडेनम आहे. ओके. तर याच्यात बघणार यू आकाराचा 25 सेंटीमीटर लांब आहे ना, छोटासाच आहे तो भाग बघा. ठीक आहे, 25 सेंटीमीटर लांब. लहान आतड्यांचे अरुंद भाग, यात अन्नाचे पचन होते. आलं लक्षात? याच्यामध्ये अन्नाचे पचन होते. आदांत्रमध्ये डिओडेनम जो आहे ना, याच्यात अन्नाचे पचन होते. अधांत्रामध्ये 2 प्रकारचे स्त्राव मिसळले जातात. हे बघा, हा जो भाग आहे ना डिओडेनम, इथे अन्नाचे पचन होतो. आणि का? कारण याच्यामध्ये बघा लिव्हर पासन पण आणि स्वादुपिंड पासन पण जे पण काय असेल विकर हे ह्याच्यामध्ये टाकली जातात. ठीक आहे. आता स्वादपिंडूचे रस, आता एक पहिले परत आपण पहिल्या पानावर येऊयात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आलं लक्षात? ओके. हे बघा इथे, हे काय आपले हे छोटे आतडे इथून है ना, हे छोटे आतडे, हा पोट आहे आणि हा छोटे आतडे. हा कोणती ग्रंथी आहे? स्वादबिंदू. आणि ही कोणती आहे? लिव्हर. हे दोघं जे पण स्त्राव करतात हे डायरेक्ट कुठे पडतो? पोटा ह्या छोट्या आतड्याच्या पहिल्या भागामध्ये, आदांत्रामध्ये, ज्याला आपण म्हणतो डिओडेनम मध्ये. आणि या विकारामुळे काय होतं? ह्या भागात अन्नाचे पचन व्हायला सुरुवात होऊन जाते. म्हणजे इथे अन्नाचे पूर्ण पचन होऊन जाते. आलं लक्षात? कोणते 2 ग्रंथींमधले? लिव्हर आणि पॅनक्रियास. यातले जे पण काय स्त्राव असतात हे कुठे येतात? छोट्या आतड्याच्या पहिल्या भागात, ज्याला आपण म्हणतो आदांत्र डिओडेनम. ओके. आता पुढे जाऊयात. तर पॅनक्रियास जे आहेत त्यातनं कोणते कोणते, ज्याला आपण म्हणतो पॅनक्रेटिक ज्यूस, स्वादपिंड रस. तर हे स्वादपिंड रस मध्ये एक्झॅक्टली काय असतं? हा स्वादपिंडातून, हे लक्षात ठेवणार तुम्ही, वेटर तुंबिकातून आधार यंत्रात येऊन मिळतो. म्हणजेच काय आहे इथे लक्षात ठेवणार, स्वादपिंडातून म्हणजे ह्या ग्रंथीतून आधातंत्रात म्हणजेच डिओडेनम, छोट्या आतड्याचा पहिल्या भागात, स्वादपिंडातून आधांत्रात आणण्यासाठी कोणता वापर केला जातो? वेटर तुंबिका. कशातनं येतं ते? वेटर तुंबिका. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हटलं जातं? एम्प्युल ऑफ वेटर. काय म्हटलं जातं याला? एम्प्युल ऑफ वेटर किंवा वेटर तुंबिकेतून कशामध्ये आणतात ते? डिओडेनम मध्ये, पहिल्या भागामध्ये छोट्या आतड्याचा येऊन मिळतो. हे स्वादपिंडू रस कशाने बनलेलं असतं? काय काय असतं याच्यामध्ये? ट्रिप्सिन, मायलेज आणि लायपेज हे 3 विकर मिळून काय बनतं? स्वादपिंडू रस. कधी आलं तुम्हाला स्वादपिंडू रस मध्ये काय काय असतं हे 3 लक्षात ठेवायचे. पहिलं ट्रिप्सिन. ट्रिप्सिन काय करतं? विकर प्रथिनांचे पचन करतो. अमायलेज कार्बोदकेचे पचन करतो व शर्करा निर्माण करतो. लायपेज विकर मेद आम्ल किंवा मेदाचं रूपांतर करतो किंवा मीठचे पचन करतो आणि त्याचं रूपांतर मेद आम्लामध्ये करतो. तर हे तिघं काय करतात? कुठे येतात? छोट्या आतड्याच्या पहिल्या भागात डिओडेनम मध्ये येतात. आणि मग इथे जेव्हा आपलं अन्न पोचतो, जेव्हा आपण जे जेवण केलं आहे, अन्न घेतलं आहे, तर यातलं जे पण कार्बोदके असेल याचं पचन ट्रिप्सिन करतो, सॉरी अमायलेज करतो. प्रोटीन्स जे पण असतील आपण जे खाल्लेले त्यामध्ये, त्याचं पचन ट्रिप्सिन करतो. आणि काही जे पण स्निग्ध पदार्थ आपण जे खाल्लो आहे याचं पचन कोण करतं? लायपेज हा करतो. ओके. पुढे आता पित्तरस. पित्तरस हे कुठून तयार होत असतात? यकृतमधून. पित्तरस यकृतातून आधी यंत्रात येऊन मिसळतो. पित्तरसात स्निग्ध पदार्थाचे इमल्सिफिकेशन घडून आणते, म्हणजे स्निग्ध पदार्थाचे छोट्या कणात रूपांतर करते. बाईल. पित्तरस म्हणजेच काय? बाईल. काय म्हटलं जातं त्याला? लिहिते मी, बाईल. हे कोण तयार करतं? लिव्हर. आणि हे कुठे येतं? डिओडेनम मध्ये. आणि हा बाईल काय करतो? जे पण स्निग्ध पदार्थ जे असतात, मेदाचे जे मोठे तुकडे म्हणजे मोठा भाग असतो ते छोट्या कणात रूपांतर करतो. याला आपण सायन्स मध्ये म्हणतो इमल्सिफिकेशन. ठीक आहे. आद्यांत्रात ब्रूनस ग्रंथी असतात. कोणत्या ग्रंथी असतात? डिओडेनम मध्ये. हा लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. आद्यांत्रात कोणत्या ग्रंथी असतात? ब्रूनर्स ग्रंथी असतात. ही ग्रंथी काय करतात? सिक्रिटिन कोलेसायटोकायनिन संप्रेरक स्त्रावतात. काय तयार करतात? हा कोणतं हार्मोन तयार करतात ते? सिक्रिटिन आणि कोलेसायटोकायनिन. ठीक आहे. याच्यामुळे काय होतं की जो पण जठर रस किंवा पित्तरस असतो ना, हा कोशामध्ये जायला कोण्यामध्ये येतो? पोटात जायचं म्हणजे छोट्या आतड्यामध्ये येतो. हा हार्मोन तसे आतड्यांची हालचाल करायला मदत
कळतं. ओके, आता पुढे मध्यांत्र. मध्यांत्र म्हणजेच मधला भाग आहे मोठ्या छोट्या आतड्याचा, म्हणजे हे बघा हा जेजुनम, हा मध्यांत्र आहे. ठीक आहे, हा आहे मध्यांत्र. हे आपण अभ्यास करतोय आता. जेजुनम याला आपण म्हणतो. मध्यांत्र 2 ते 4 मीटर लांबी, आतड्याचा मधला भाग. ओके, आता पश्चांत्र म्हणजेच बघत शेवटचा भाग, हा भाग हिला आपण म्हणतो इलियम. ठीक आहे, आता इलियम सर्वात जास्त गुंडाळलेला भाग. याच्या आतील भागात अनेक सूक्ष्म घड्या असतात, याला विला म्हणतात. जास्तीत जास्त अन्नाचे रक्तामध्ये शोषण करण्यास मदत करतात. जसं फॉर एक्झाम्पल, कधी मी इथे डायग्राम काढले आता अशा पद्धतीने. एक तर सर्वात जास्त गुंडाळलेला आहे. ठीक आहे, गुंडाळलेला भाग आहे हा. ठीक आहे, आता मी छोटे एक आकृती काढण्यासाठी ही एक पाईप काढली, म्हणजे हा आपला स्मॉल इंटेस्टाईन, छोटे आतड्याचा एरिया. याच्यामध्ये असे छोटे छोटे प्रोजेक्शन्स असतात, त्याला काय म्हणतात, विलाय. काय म्हणतात, विला. उंचवटे असतात, याला म्हणतात विला. आणि हे काय करतात, अन्नाचे रक्तामध्ये शोषण करण्यास मदत करतात. लहान आतड्यात क्रिप्स ऑफ लिबर हुक या ग्रंथी असतात. या लहान आतड्यामध्ये कोणत्या कोणत्या ग्रंथी असतात, एक तर हे लक्षात ठेवायचं आहे. क्रिप्स ऑफ लायबर, क्रिप्स, CRYPTS आहे, क्रिप्स ऑफ लेबर हुक या ग्रंथी असतात. यांच्यात अर्गेंटॅफिन व पॅनेट पेशी असतात. अर्गेंटॅफिन पेशी सिरोटोनिन संप्रेरक तयार करते व पॅनेट पेशी लायसोझाइम तयार करते. आले लक्षात. हे पूर्ण लहान आतड्यामध्ये आहे, फक्त पश्चांत्रात नाही. लहान आतड्यामध्येच कोणत्या कोणत्या पहिले ग्रंथी बघायला मिळते तुम्हाला, क्रिप्स ऑफ लुबेरहुक. आणि ही क्रिप्स ऑफ लुबेरहुक ही जी पण ग्रंथी आहे ही 2 पेशींपासून बनलेली आहे. ती पेशी म्हणजेच अर्गेंटॅफिन आणि दुसरं आहे पॅनेट पेशी. अर्गेंटॅफिन काय तयार करते, सिरोटोनिन हा संप्रेरक तयार करते. आणि पॅनेट पेशी काय तयार करते, लायसोझाइम हे संप्रेरक तयार करते. आलं लक्षात. ते ही आहे तुमचं स्मॉल इंटेस्टाईन बद्दल, म्हणजे लहान आतड्यांबद्दल. ओके, आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे मोठे आतडे. ओके, मोठे आतड्याची लांबी 1.5 मीटरच आहे, परंतु व्यास लहान आतड्यापेक्षा कसं असतो, याचा जास्त असतो. ओके, म्हणून याला आपण म्हणतो मोठे आतडे. लहान आतड्यात अन्नाचे पचन झाल्यानंतर न पचलेला अन्न मोठ्या आतड्यात येतो. यात अन्नाचे पचन होत नाही, फक्त पाण्याचे शोषण होते. मोठ्या आतड्यात गॉबलेट पेशी मोठ्या प्रमाणात असतात. कोणत्या पेशी असतात याच्यामध्ये, गॉबलेट पेशी. आणि मोठ्या आतड्यात पचन होत नाही, फक्त पाण्याचे शोषण होते. पाण्याचे शोषण बघा जठरामध्ये होतं आणि मोठ्या आतड्यामध्ये होतं. आता बघा मोठ्या आतड्याचे जेव्हा आपण भाग बघतो, हे बघा इथे आतमध्ये तर काय होती, ही छोटी आतड्या होती. ठीक आहे, आता छोटी आतडीचा जो शेवटचा भाग होता इलियम, हा कोणाला जोडतो, मग मोठ्या आतडीला. त्याच्याच जवळ एक आपली एक ऑर्गन बघायला मिळतो, याला आपण म्हणतो अपेंडिक्स, आद्यंत्र. ओके, मग सुरुवात होते आपली मोठ्या आतड्याची. हा वरती जाणारा भाग, हा आडवा भाग, आणि हा परत खाली उतरणारा भाग, म्हणून याला आपण म्हणतो असेंडिंग कोलॉन, ट्रान्सवर्स कोलॉन, आणि खाली उतरणारा डिसेंडिंग कोलॉन. आलं लक्षात. ओके, आणि इथे कोणत्या पेशी असतात, जास्त गॉबलेट पेशी असतात. आता याचे पण 3 भाग आपण बघतो. कोणाचे, मोठे आतड्याचे 3 भाग. पहिला भाग जो आहे ते आहे सिकम. 3 भाग आहे सिकम. आतड्याच्या सुरुवातीचा भाग 6 सेंटीमीटर लांब, ह्या भागाला अपेंडिक्सची छोटी ट्यूब जोडलेली असते. हे बघ, हा भाग जो आहे ना, हा भाग, याला काय म्हटलं जातं, सिकम. काय म्हटलं जातं याला, सिकम. मराठीमध्ये पण सिकम. दुसरं कोलॉन. कोणता आहे मग आता, हा जो भाग आहे ना असेंडिंग, हा जो ट्यूब, हा जो भाग आहे, हा जो भाग आहे, हे काय आहे, कोलॉन. मोठ्या आतड्यातील सर्वात लांब भाग. कोलॉनचे 3 भाग, मेन पार्ट्स म्हणजे कोलॉनमध्ये 3 मुख्य भाग पडतात. एक म्हणजे वरती जाणारा, आडवा, आणि खालती येणारा कोलॉन. ओके, हे कोलॉनचा भाग आहे. ठीक आहे, हे भाग जो आहे कोलॉन. तिसरं भाग जे आहे याला आपण म्हणतो मलाशय. काय म्हणतात, रेक्टम. काय म्हणतात, मलाशय. मोठ्या आतड्याचा शेवट भाग 20 सेंटीमीटर लांब गुदद्वारात उघडते. ह्या भागात टाकाऊ मल साठवले जाते. मोठ्या आतड्यात इकोला जीवाणू असतात, जे कोणते जीवनसत्व तयार करत असतात, जीवनसत्व के तयार करत असतात. मोठ्या आतड्यात कोणते जीवाणू असतात, इकोला. ओके, हे बघा, हा ट्रान्सव्हर्स कोलॉन, आणि हा जो वळण घेतो ना, जसा आता हा आला डिसेंडिंग कोलॉन. ठीक आहे, मग हा आता हे आता इथे जो वळण होतो ना, याला आपण म्हणतो सिग्मॉइड कोलॉन. आणि मग हे काय आलं तुमचं, रेक्टम. काय आलं, मलाशय.
इथे पूर्ण टाकाऊ पदार्थ साठवलेला असतो आणि मग हे बाहेर ज्यातनं निघतं त्या ओपनिंगला आपण म्हणतो गुदद्वार. ओके. आता पुढे पाचक ग्रंथी है ना. आता बघा अन्ननलिका झाल्यात आपल्या. आता आपल्याला पाचन ग्रंथी बघायचे आहेत. ठीक आहे. अन्ननलिका केवढी होती? 9 मीटर लांबीची होती है ना. आता पचग्रंथ पहिलं लिव्हर, ही सर्वात मोठी ग्रंथी असून वजन 1.5 किलो पर्यंत असते. यकृत, आता बघा लिव्हर आणि हे आपण अजून पुढे पण वाचणार आहे. यात मी फक्त पचन संस्थेसंबंधितचीच माहिती दिलेली आहे. बाकी लिव्हरची याच्यात वेगळी माहिती दिलेली नाही आहे. ते आपण ग्रंथी ग्लॅन्स करू त्याच्यात देईल. ठीक आहे. ही सर्वात मोठी ग्रंथी असून वजन 1.5 किलोग्राम पर्यंत असते. यकृतमध्ये पित्तरसाची निर्मिती करतात. हा पित्तरस पित्तशयात साठवला जातो. हे बघा पहिल्या डायग्रामला येऊयात परत. हे बघा हे आपलं यकृत, लिव्हर आणि हे काय आहे? गॉल ब्लॅडर. याला आपण म्हणतो पित्ताशय. याच्यात जे पण पित्त तयार होतं ना, बाईल जो तयार होतो ना, हा कुठे साठवला जातो? या गॉल ब्लॅडर मध्ये. पित्त पिशवी म्हणतात याला. ओके. ठीक आहे. आता पित्तरस अमलारी असतो, यामुळे लहान आतड्यातील अन्न अमलारी बनते व स्निग्ध पदार्थाची इमल्सिफिकेशन म्हणजे छोट्या कणात रूपांतर होऊ लागतं. ठीक आहे. पित्तरसाची निर्मिती कशी होते? आरबीसी व कोलेस्ट्रॉलच्या विघटनातून होते. कोणाच्या विघटनातून होते? आरबीसी आणि कोलेस्ट्रॉलच्या विघटनातून होते. यात दोन रंगद्रव्य असतात पित्तरसामध्ये, बिलिरुबिन आणि बिलिव्हिरुबिन. म्हणून पित्तरस हा जरासा कसा असतो? पिवळा असतो. कोणत्या रंगाचा असतो तो? पिवळ्या रंगाचा असतो. कारण त्याच्यामध्ये कोणता पिगमेंट असतो? बिलिरुबिन. ह्या घटकामुळे, रंगद्रव्यामुळे त्याला कोणता रंग प्राप्त होतो? पिवळा रंग. दिवसभरात 500 ते 1000 ml पित्तरस स्रावतो. यकृतमध्ये जास्तीत जास्त ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजन मध्ये होते. जे पण आपण एक्स्ट्राचं ग्लुकोज असेल रक्तात तयार झालेलं, ते ग्लायकोजन मध्ये रूपांतर होतं ग्लुकोजचा आणि ते लिव्हर मध्ये साठवला जातो. ओके. हे बघा हे दिलं आहे तुम्हाला इथे. हे आहे लिव्हर, हे आहे पित्त पिशवी, गॉल ब्लॅडर. ठीक आहे. आता हे आहे पॅनक्रियाज. हे काय आहे? स्वादपिंड. ठीक आहे. आणि मग हे छोट्या आतड्याचा भाग आहे. ओके. आता स्वादपिंडातून स्वादुरस स्रावतो. त्यात अनेक विकरे असतात है ना. स्वादुरस आपण ऑलरेडी अगोदर पण बघितला आहे. स्वादपिंडू हे कुठे आहे? हे बघा हे काय आहे? स्वादपिंड. ठीक आहे. यातनं काय बाहेर पडत असतो किंवा काय तयार करत असते? ही पॅनक्रिएटिक ज्यूस. ठीक आहे. पॅनक्रिएटिक ज्यूस मध्ये काय काय असतं आहे? कशाने बनलेलं असतं? हे 3 विकरांनी, ट्रिप्सिन, अमायलेज आणि तिसरं लायपेज. हे 3 विकर मिळून काय तयार होतं? लायपेज. हे 3 विकर मिळून काय तयार होत असतं? स्वादपिंडू रस. ट्रिप्सिन काय करते? प्रथिनांचं पचन करते. अमायलेज कार्बोदकाचं पचन करते. लायपेज स्निग्ध पदार्थाचं पचन करते. ओके. हे बघा हे सगळ्या ग्रंथी आपण पुढे पण बघणार आहे बरं का. ज्यावेळेस मी ग्रंथी घेणार त्यावेळेस, ग्लॅन्स घेणार त्यावेळेस. आज मी फक्त तुम्हाला पचन संस्थेशी जेवढं निगडीत त्या ग्रंथीचं काम आहे तेवढंच सांगते आहे. पुढचं काही जास्त सांगत नाही आहे. ओके. तसंच पचन संस्था जेव्हा बघतो, ग्रंथी बघतो, पचन ग्रंथी, यात अजून कोणाचा समावेश होतो? लाळ ग्रंथीचं. तर कानाजवळची असते त्याला आपण म्हणतो पॅरोटिड ग्लँड. ही सर्वात मोठी लाळ ग्रंथी आहे. सबमॅन्डिब्युलर जबड्याच्या तिथे आणि सबलिंग्युअल ही कुठे असते? जिभेच्या खाली असते. ओके. तर इथे होतं हे तुमचं 2 भाग आपण बघितले. एक अन्ननलिका आणि दुसरं म्हणजे पचन ग्रंथी. आता पुढे गॅस्ट्रो इंटेस्टायनल हार्म, पचन संस्थेतील काही संप्रेरके जे मदत करतात तुम्हाला याच्यासाठी काय म्हणतात इतर म्हणजे पचनाच्या क्रियेसाठी किंवा जी पण हालचाल होते आपल्या याच्यामध्ये शरीर आतड्यांमध्ये किंवा पोटामध्ये हालचाल करण्यासाठी हे मदत करत असतात. गॅस्ट्रिन आणि कोलेसायटोकायनिन जठररस स्रावण्यास मदत करतात. ओके. सिक्रिटिन हा एक संप्रेरक तयार होतो. सोमॅटोस्टॅटिन होतो. मोटॅलिन होतो. त्याच्यानंतर हे काय आहे? ग्रेनिल. ही ग्रेनिल आहे का? ग्रेडिन नाहीये, हे चुकलंय बरं का. ग्रेनिल याला काय म्हटलं जातं? हंगर हार्मोन.
हार्मोन, भूक जी लागते ना, हंगर हार्मोन. ओके. एंटेरोक्रेनिन. ठीक आहे, हे काय आहे सगळे पचन संस्थेतील संप्रेरक आहे. तर यात महत्वाचं तुम्हाला कोणतं आहे जास्त, क्रेव्ह कोणाला, हंगर हार्मोन म्हणतात. भूक लागते आपल्याला, कळतं कशामुळे आहे, हंगर हार्मोन. त्यावेळेस याचे प्रमाण जास्त वाढलेले असतात, ज्यावेळेस आपण पोट खाली असते त्यावेळेस. ओके. तर हे इथेच तुमचं कम्प्लीट होतं खरं. काय म्हणतात त्याला, पचन संस्था. तर पचन संस्थेचे कधी काय आपण काय आजार बघितले. ठीक आहे. पचन संस्थेचे आजार काय आहे, एकतर कावीळ होऊ शकतं, जॉन्डिस ज्याला आपण म्हणतो, इथे मी लिहिते आहे पचन संस्थेचे आजार. कावीळ, जॉन्डिस ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. याच्यात पित्तरस जो असतो ना, बाईल, याच्यामध्ये बिलिरुबिन हा घटक कधी जास्त वाढला त्याच्यामुळे होतो. त्याच्यानंतर जुलाब आणि उलट्या. ठीक आहे. टायफॉइड. टायफॉइड हे पण काय आहे, पचन संस्थेचाच आजार आहे. कारण इथे टायफॉइडचा हा जो जीवाणू असतो ना, जे टायफॉइड आजार करतो, हा कोणता आहे, साल्मोनेला टायफी. हा जीवाणू ज्यावेळेस आपल्या आतड्यांवर इन्फेक्शन करतो, त्यावेळेस आपल्याला कोणता आजार होतो, टायफॉइड आजार होतो. ठीक आहे. म्हणून टायफॉइड झालेला त्यांना हलकं जेवण घ्यायला सांगितलेलं असतं. ठीक आहे. तर इथेच आपलं कंप्लीट होत आहे पचन संस्था. आता पुढच्या ज्या संस्था असणार आहे ते असणार आहे रक्तभिसरण संस्था. ठीक आहे. ओके. सो अभ्यास करत राहा. टेक केअर.